आताची एक मोठी बातमी बघूयात। मंत्रालयामध्ये एफडीएचं पथक पोहोचलेलं आहे आणि इथल्या उपहारगृहाची कॅन्टीनची तपासणी सध्या सुरू झाली आहे। वकिलांच्या समक्ष एफडीएनं ही तपासणी सुरू केली आहे। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्याविषयी माहिती देत आहेत। सचिन, कशी नेमकी ही तपासणी सुरू झाली आहे उपहारगृहातली? यामिनी आपण बघतोय की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा एफडीएचं पथक हे वकिलांच्या सोबत आता मंत्रालयाच्या उपहारगृहात धडकलेलं आहे। आताच काही वेळापूर्वी वकिलांच्या पथकाने संपूर्ण जे त्यांचं किचन होतं उपहारगृहाचं, त्या किचनची अगदी सविस्तर तपासणी केली। कशा पद्धतीने ते खाणं बनवतात, त्यासोबतच त्यांचे जे रेफ्रिजरेटर होते त्याची देखील अगदी सविस्तर तपासणी केली। एवढंच नाही तर आपण बघितलं की जे वकील होते त्यांनी संपूर्ण या तपासणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग हे सादर केलेलं आहे। त्यामध्ये ते स्वतः अगदी सांगत होते की कशा प्रकारे त्यांचा जो तपासणी अहवाल आहे तो सुरू आहे, काय काय नेमक्या तिकडे गोष्टी सापडल्या याचा सगळ्याचा त्यांनी लेखाजोखा हा व्हिडिओमध्ये घेतलेला आहे। दोन खरं तर मंत्रालयात कॅन्टीन आहेत आणि त्यातलं जे दुसरं स्क्वेअर कॅन्टीन आहे त्याची आतापर्यंत तपासणी झालेली आहे। विशेष म्हणजे सुरुवातीला एफडीएने उपहारगृहाची तपासणी केली होती, मात्र त्यांना कोणतीही अनियमितता आढळली नाही, एक कीटकही आढळला नाही असा अहवाल त्यांनी आज उच्च न्यायालयात सादर केला होता। आणि त्यावरती उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की जर 5 स्टार हॉटेलमध्ये कीटक सापडतात, माशा सापडतात, व मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये कशा नाही असा सवाल उपस्थित करत पुन्हा नव्याने तपासणीचे आदेश हे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले होते। आता व्हिडिओ रेकॉर्डिंग करून वकील हे उच्च न्यायालयाच्या दिशेने पुन्हा रवाना झालेले आहेत। आता नेमकं ह्या अहवालात काय सापडलं, जर त्यांना काही अनियमितता आढळली तर एफडीएने जी 2 दिवसापूर्वी तपासणी केली होती त्यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं आणि एफडीएच्या अडचणी देखील वाढू शकतात। यामिनी बरं सचिन, आता त्यांना या तपासणीमध्ये किंवा पाहणी करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना त्यांना काही सापडलंय का? अधिकाऱ्यांनी तशा पद्धतीने काही बातचीत केली आहे इथल्या कर्मचाऱ्यांसोबत? आम्ही त्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वकील हे अद्याप बोलण्यास तयार नाही आहेत। कारण जर ते काही बोलले तर तो कोर्टाचा अवमान होऊ शकतो, कारण त्यांना अहवाल जो आहे तो काही वेळातच 3 वाजता पुन्हा प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि 3 वाजता हा सगळा अहवाल त्यांना लेखाजोखा द्यायचा आहे। मात्र आपण बघितलं की जे वकील होते त्यांनी या संपूर्ण तपासणीचं चित्रीकरण केलेलं आहे। जे रेफ्रिजरेटर या उपहारगृहात होते ते त्यांनी अक्षरशः उघडून बघितले, कशा प्रकारे त्यामध्ये दूध साठवलेलं आहे, अन्य जे पदार्थ आहेत ते साठवलेले आहेत याची तपासणी त्यांनी केली। विशेष म्हणजे जे दूध त्यांना दिसलं त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे, ते एक्सपायर तर झालेले नाही आहेत ना, या सगळ्याची तपासणी खरं केलेली। आपण बघतो की पुन्हा एकदा वकिलांचं पथक हे इथे कॅन्टीनमध्ये आलेलं आहे। हेच एफडीएचं पथक आहे, त्यांच्यासोबत हे वकील देखील इथे उपस्थित असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। कोर्टाने खरं तर या वकिलांच्या पथकाची नियुक्ती ही केलेली आहे। एफडीएने जी 2 दिवसापूर्वी तपासणी केली ते त्यात कितपत तथ्य होतं, काही त्रुटी तर त्या अहवालात राहून गेला नाही ना, जे सरकारी कार्यालय आहेत त्यांना काही झुकतं माप तर एफडीएने दिलं नाही ना, या सगळ्याची पडताळणी सध्या या वकिलांकडून आपल्याला केली जाते। आपण बघतो सध्या आपण मंत्रालयाच्या उपहारगृहात आहोत आणि इथे वकिलांचं पथक हे एफडीएच्या टीमसोबत दाखल झालेलं आहे। पुन्हा नव्याने एफडीएकडून खरं तर ही संपूर्ण तपासणी ही केली जाणार आहे। जे काही त्यांचे निकष आहेत त्याची देखील एफडीएकडून इकडे पडताळणी केली जाईल आणि ती पडताळणी कितपत सत्य होती हे आता वकील देखील वकिलांच्या समक्ष खरं तर ही पुष्टी होते। आपण बघतोय की उपहारगृहाच्या स्वयंपाकघरात आपण आलेलो आहोत। वकील स्वतः इथे एफडीएच्या पथकासोबत आहेत। कोणत्या गोष्टींची एफडीएने त्यांच्या अहवालात नोंद घेतलेली होती आणि त्या नोंदी कितपत बरोबर होत्या या सगळ्याची आपण बघतोय की स्वतः वकील इकडे तपासणी करताना आपल्याला दिसून येतात। आता त्यांना जो आज अहवाल तयार केला जाईल तो अहवाल पुन्हा त्यांना 3 वाजताच्या सुनावणीत तर उच्च न्यायालयात सादर करायचा। हे संपूर्ण प्रकरण आपण बघतोय की जी काही सध्या एफडीएची कारवाई सुरू होती त्या कारवाईला अनेक जे उपहारगृह चालक आहेत त्यांनी आव्हान दिलं, कारण त्यांचे परवाने हे एफडीएकडून रद्द करण्यात आलेले होते। उच्च न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने एफडीएला अनेक वेळेला खडेबोल सोडवलेले आहेत की केवळ खाजगी आस्थापनांवरच कारवाई का, सरकारी आस्थापनांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने स्वतः उच्च न्यायालयाच्या उपहारगृहासह मंत्रालय असेल, सरकारी निमसरकारी उपहारगृह असतील त्यांची तपासणी करण्याचे आदेश हे दिलेले होते। आणि त्यानुसार आपण बघतोय की सध्या वकिलांच्या पथकासमक्ष ही सगळी तपासणी इथे सुरू होत असल्याचं आपल्याला दिसून येते। जे वकील आहेत एफडीएचं पथक आहे ते आपण बघतोय की कॅन्टीनची अतिशय बारकाईने पाहणी केली जाते। जे काही अन्न नियमांचे निकष आहेत ते पाळले जात आहेत की नाही, पुरेशी स्वच्छता इथे आहे की नाही याची सगळ्याची पडताळणी पूर्तता आपण बघतोय की त्यांच्याकडून केली जाते। एकही कीटक सापडला नाही असा दावा खरं तर एफडीएने उच्च न्यायालयात केलेला होता। आता त्या दाव्यात किती तथ्य आहे
याची आपण बघतोय पडताळणी ही स्वतः वकिलांकडून केली जाणार आहे. प्रत्येक गोष्टीचं ते व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यामुळे खरं काय खोटं काय हे आता काही वेळातच स्पष्ट होईल. पुन्हा 3 वाजता खरं तर सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात अपेक्षित आहे. त्यावेळेला हे FDAचं पथक उच्च न्यायालयात उपस्थित असेल, स्वतः वकील देखील उपस्थित असतील. त्यासोबतच जे काही पुरावे वकिलांकडून आज इथे गोळा केले जातात त्या सगळ्याचा लेखाजोखा मांडला जाईल. जर काही त्रुटी FDAच्या अहवालात आढळल्या तर मात्र अडचणीचा सामना FDAला करावा लागू शकतो. यामिनी बरं सचिन, याच्या आधी ज्या वेळेला या कॅन्टीनची पाहणी झालेली होती तेव्हा नेमकं काय आढळलेलं होतं? हायकोर्टाने याच्या नंतर काय सूचना केल्या ज्यामुळे आता पुन्हा एकदा तपासणी होतीये? यामध्ये बघतोय की कालच या खरं तर उपाहारगृहाची FDAच्या पथकाने तपासणी केलेली होती. त्यामध्ये कोणती अनियमितता आढळली नाही असा अहवाल हा FDAकडून देण्यात आला. विशेष म्हणजे एकही कीटकही सापडला नाही असं FDAकडून जेव्हा कोर्टामध्ये सांगण्यात आलं तेव्हा कोर्टाने खरं तर या दाव्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. जर पंचतारांकित हॉटेलमध्ये माशा सापडतात, कीटक सापडतात, मग सरकारी उपाहारगृहामध्ये कसा नाही असा प्रश्न इथे उपस्थित केला. आणि स्वतः जे FDAच्या टीमसोबत वकिलांचं पथक पाठवलेलं आहे. आता स्वतः वकिलांचं पथक जे FDAच्या तपासणीची पडताळणी करतात, जाणून घेत आहेत की खरंच काही अनियमितता आहे की नाही. सगळ्याची पडताळणी सध्या वकिलांकडून सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण सध्या जे उपाहारगृह आहे त्याच्या कॅन्टीनमध्ये आहोत. FDAच्या आपण काही जे जेवण करतात त्यांच्या लोकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला. ते देखील म्हणाले की FDAच्या कारवाईनंतर इथले जे सुरक्षेचे मानकं आहेत ती खरं तर वाढलेली आहेत. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी देखील आपण बघतोय की त्यांच्या डोक्याला टोप्या घातलेल्या आहेत. स्वच्छता वाढलेली आहे. मात्र अजूनही त्रुटी नसतीलच हे सांगणं खरं तर कठीण आहे. आणि त्याचीच पडताळणी करण्यासाठी आपण बघतोय की स्वतः वकिलांचं पथक इथे आलेलं आहे. ही जी 4 वकिलांची टीम आहे ती स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने तिला गठीत केलेली आहे. ते आधी एक स्क्वेअर कॅन्टीनची त्यांनी पडताळणी केली. आता जे दुसरं उपाहारगृह मंत्रालयात आहे त्याची पडताळणी आपण बघतोय की सविस्तरपणे त्यांच्याकडून सुरू आहे. FDAचे अधिकारी देखील या संपूर्ण याची पडताळणी करतात. ते अहवाल एक बनवतील, वकिलांचा अहवाल एक बनवला जाईल आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय खरं तर FDAच्या कारवाईमध्ये काही त्रुटी तर नाही ना, केवळ खाजगी उपाहारगृहांना, खाजगी आस्थापनांना जाणून बुजून लक्ष केलं जातंय की नाही या सगळ्याचा आता सोक्षमोक्ष आता 3 वाजताच्या सुनावणीत या अहवालावरती होणार आहे. यामिनी सचिन, काही वेळापूर्वी तुम्ही इथे आलेल्या काही लोकांशी बोललात. त्यांचं देखील असं म्हणणं होतं की ही तपासणी सुरू झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने इथला दर्जा काहीसा सुधारलेला दिसतोय किंवा आता पण आपण बघितलं तर कॅन्टीन अक्षरशः साफसूफ केलं जात आहे. तर ही सगळी स्वच्छता याच्या आधी दिसलेली होती की आताच केवळ सुरू झाली आहे? अनेक आपण जे इथे रोज जेवतात त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं खरं तर ऑफ रेकॉर्ड सांगितलं की FDAच्या कारवाईनंतर आणि जेव्हा या गोष्टी समोर आल्या की आज ना उद्या FDAचं पथक इथे देखील धडकेल, त्यानंतर कुठे ना कुठे इथली जी स्वच्छता असेल, इथला जो खाद्याचा दर्जा असेल तो काही प्रमाणात वाढलेला आहे. आणि त्यामुळे दर्जा तरी वाढलेला आहे. मात्र असं असलं तरी आपण बघतोय की ज्या काही छोट्या मोठ्या त्रुटींमुळे आजवरती FDA मोठमोठ्या आस्थापनांवरती कारवाई करत होती, त्यांना त्यांचे परवाने रद्द करत होती, त्यालाच घेऊन मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. आपण बघतोय की FDAचं पथक सध्या किचनमध्ये आहे. जे इथले कर्मचारी आहेत त्यांच्याशी त्यांची बातचीत चालू आहे. जे हॉटेल चालवतात, उपाहारगृह चालवतात त्यांच्याशी देखील स्वतः वकील बातचीत करतायत की तुम्ही नियमांचं पालन किती प्रमाणात तुम्ही करतायत. त्यांना प्रश्न आपण बघतोय की उपस्थित केल्याचं आपल्याला दिसून येते. काल उच्च न्यायालयात देखील अशा प्रकारे FDAने पडताळणी केली होती आणि त्या उच्च न्यायालयातील उपाहारगृहाकडे परवाना असल्याचं आढळलं. काहींच्या उपाहारगृहामध्ये अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळलं. त्यामुळे उच्च न्यायालयातील कॅन्टीन जे होतं ते अक्षरशः त्याला टाळं ठोकलेलं आपल्याला दिसून येतं. मात्र मंत्रालयातील दोन्ही कॅन्टीनवरती कोणत्याही प्रकारची कारवाई ही झालेली नव्हती आणि म्हणूनच या खरं तर कारवाईवरती एक मोठा सवाल इथे निर्माण झालेला होता की उच्च न्यायालयातील कॅन्टीनवर कारवाई होते, मंत्रालयातील कॅन्टीनला क्लीन चिट मिळते. आणि म्हणूनच आपण बघतोय की आता उच्च न्यायालयाचे जे वकील आहेत ते इथे दाखल झालेले आहेत. सविस्तर अगदी जे त्यांचं जे स्वयंपाकघर आहे त्याची सविस्तर पडताळणी त्यांच्याकडून केली जाते. स्वच्छतेचे निकष पाळले जात आहेत की नाही, कुठे कीटक तर नाही ना याची स्वतः वकील आपण बघतो की जे संचालक आहेत त्या उपाहारगृहाचे त्यांच्याशी सविस्तर बातचीत करतायत. तुम्ही सगळे नियमांचे पालन करताय की नाही हे स्वतः वकील इथे जाणून घेतात. FDA देखील त्यांचा एक अहवाल बनवेल. त्यासोबतच वकील त्यांना जे काही गोष्टी आढळल्या आहेत ते सगळं नमूद करतायत. त्याचं व्हिडिओ चित्रीकरण त्यांच्याकडून सुरू आहे आणि या सगळ्याचा
त्यांचा अहवाल हा पुन्हा एकदा कोर्टात मांडायचा आहे. जर FDAचा जो 2 दिवसापूर्वीचा अहवाल होता तो उच्च न्यायालय एका बाजूला ठेवेल आणि आज जे काही वकिलांना समोर त्यांना आढळलं त्यांचे जे काही निष्कर्ष असतील त्या दोघांची पडताळणी केली जाईल आणि जर कुठे काही त्रुटी आढळल्या सुरुवातीचा जो अहवालात झुकतं सरकारी उपहारकांना दिल्याचं आढळून आलं तर मात्र FDAला आपण बघतोय की त्यांच्या अडचणी या चांगल्याच वाढू शकतात. आपण बघतोय की आता तपासणी ही जवळजवळ संपलेली आहे. FDAचं पथक त्यासोबत ते बाहेर पडत असल्याचं आपल्याला दिसून येते. आता हे वकील पुन्हा उच्च न्यायालयात जातील बरोबर 3 वाजता. ही सुनावणी होणं अपेक्षित आहे आणि या सुनावणी FDAचे अधिकारी आणि वकील हे काय नेमकं आढळलं त्याचा लेखाजोखा कोर्टासमोर मांडतील. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये ही सुनावणी पार पडेल. आपलं लक्ष देखील राहणार आहे की त्यांना आजच्या या सगळ्या अहवालामध्ये नेमकं ते काय म्हणतं आहेत, त्यांना काय सापडलेलं आहे या ठिकाणी. धन्यवाद सचिन सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.